कॉम्प्युटरची काळजी. कॉम्प्युटर यंत्रणेत सिस्टीम युनिट हे सर्वात महत्त्वाचे घटक असते. त्याची अंतर्गत रचना व त्याचे कार्य आपण पुढील प्रकरणात पाहणारच आहोत. याच कॉम्प्युटर सिस्टीम युनिटला ज्याप्रमाणे व्हायरसपासून वाचवावे लागते त्याचप्रमाणे धूळ, अस्थिर वीज पुरवठा आणि अतिउष्णता यापासून देखील वाचवावे लागते. व्हायरस आणि अँटीव्हायरसबद्दल माहिती आपण मागच्या पाठात घेतलीच आहे. पूर्वीच्या काळी कॉम्प्युटरला विशेष AC मध्ये ठेवावे लागत असे. एवढी गरज जरी आत्ताच्या कॉम्प्युटरला लागत नसेल तरी सामान्य धुळीपासून मात्र कॉम्प्युटरला वाचवावेच लागते. कारण धूळ ही CD ड्राईव्हसाठी, प्रत्येक सॉकेट व कनेक्टरसाठी घातक असते. धुळीमुळे CD DVDच्या लेन्स खराब होतात. त्यांच्या फिरत्या पार्ट्सला धुळीमुळे हानी पोहोचते. कॉम्प्युटरच्या विविध सॉकेट्समध्ये धूळ अडकल्यामुळे त्यांच्यात लूज कॉन्टॅक्ट्स तयार होतात. कॉम्प्युटरच्या सिस्टीम युनिटमध्ये अनेक फॅन्स असतात. हे फॅन सिस्टीम युनिटमधील घटकांना थंड ठेवण्याचे कार्य करतात. कॉम्प्युटरच्या आजूबाजूच्या वातावरणात धुळीचे प्रमाण जास्त असेल तर ही धूळ कॉम्प्युटरच्या आतील फॅनमध्ये अडकते. त्यामुळे फॅन घट्ट होतात आणि फॅन फिरले नाहीत तर कॉम्प्युटर जास्त गरम होऊन कॉम्प्युटरची कार्यक्षमता व आयुष्यमान कमी होऊ शकते. जर कॉम्प्युटर सतत पॅकबंद कपाटात किंवा काचेच्या शेल्फमध्ये किंवा कव्हरद्वारे सतत झाकून ठेवून तुम्ही कॉम्प्युटर वापरत असाल, म्हणजेच सामान्यतः कॉम्प्युटरचे धुळीपासून रक्षण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करीत असाल तर हाच उपाय तुमच्या कॉम्प्युटरसाठी घातकही ठरू शकतो. कारण कॉम्प्युटर चालू असताना झाकून ठेवला तर त्याचे प्रॉपर व्हेंटिलेशन होत नाही, त्यामुळे आतील उष्णता वाढत जाते. यासाठी कॉम्प्युटर स्वच्छ, हवेशीर व कोरड्या जागी ठेवा. दर काही दिवसानंतर कॉम्प्युटरची सिस्टीम युनिट ब्लोअर किंवा व्हॅक्यूम क्लीनरने साफ करत चला. कॉम्प्युटर मेंटेनन्सच्या सर्व्हिस इंजिनियरकडून वेळच्या वेळी सफाई करून घेत चला. फॅनमधील धूळ बाहेर निघाल्यानंतर फॅनची कार्यक्षमता सुधारेल व तुमच्या कॉम्प्युटरला पुढे होणारे धोके वाचतील. कॉम्प्युटरला आणखी एक महत्त्वपूर्ण धोका म्हणजेच अस्थिर वीज पुरवठा. शहरीपेक्षा ग्रामीण भागात सतत अस्थिर आणि खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या अडचणी जास्त प्रमाणात असतात. वीज पुरवठा अस्थिर राहणे यालाच तांत्रिक भाषेत व्होल्टेज व्हॅरी होणे तर बोलीभाषेत लाईट डिमफुल होणे असे म्हणतात. अचानक कमी जास्त होणारा विजेचा दाब कॉम्प्युटरसाठी घातक असतो. यासाठी चांगल्या दर्जाचा स्टॅबिलायझर वापरावा लागतो. जर तुमचा वीज पुरवठा सतत खंडित होणारा असेल तर UPSचा वापर करा. कॉम्प्युटरचा वीज पुरवठा चालूमध्ये लगेच बंद होणे यामुळे कॉम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती क्रॅश होऊ शकते. तसेच कॉम्प्युटरच्या वीज जोडणीमध्ये परफेक्ट ग्राउंड अर्थिंग असणे अत्यंत आवश्यक असते. नाहीतर कॉम्प्युटर वापरताना शॉक बसण्याची भीती असते. तसेच कॉम्प्युटरच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पार्ट्सला देखील प्रॉपर ग्राउंड अर्थिंग नसल्यामुळे हानी पोहोचू शकते. यासाठी आपल्या कॉम्प्युटरच्या वीज पुरवठ्यामध्ये परफेक्ट ग्राउंड अर्थिंग आहे की नाही याची तज्ज्ञ इलेक्ट्रिशियनकडून खात्री केल्यानंतरच कॉम्प्युटर सुरू करावा. लक्षात ठेवा, कॉम्प्युटर सिस्टीम युनिट नेहमी स्वच्छ व हवेशीर जागी ठेवा. पूर्ण बंद काचेच्या कपाटात सिस्टीम युनिट ठेवू नका. अखंड व स्थिर वीज पुरवठ्यासाठी UPS किंवा स्टॅबिलायझर वापरा. कॉम्प्युटरला परफेक्ट ग्राउंड अर्थिंग द्या. लायसन्स अँटीव्हायरस वापरा. लायसन्स अँटीव्हायरस दररोज अपडेट करा. इंटरनेटवर अनऑथोराइज्ड साइट्स ओपन करू नका. कॉम्प्युटर व्यवस्थित शटडाऊन केल्याशिवाय कॉम्प्युटरचा वीज पुरवठा बंद करू नका. कॉम्प्युटर चालवताना मनात कुठल्याच प्रकारची भीती बाळगू नका. एका पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले आहे की मध्यमवयीन किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी कॉम्प्युटरचा क्लास केल्यानंतरही कॉम्प्युटर ऑपरेटिंग स्किल्समध्ये मागे पडतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची कॉम्प्युटरची भीती. तुमची कॉम्प्युटर वापरण्याची भीतीच तुम्हाला कॉम्प्युटर एक्सपर्ट होण्यापासून परावृत्त करत असते. हा कॉम्प्युटर चुकीचा वापरल्यानंतर बिघडला तर, मला इंग्लिश येत नाही म्हणून मला कॉम्प्युटर येईल का, माझे आता भरपूर वय झालेले आहे, मी कॉम्प्युटर शिकून काय करू, असे कितीतरी वाक्ये कॉम्प्युटरपासून दूर असलेल्या व्यक्तींच्या तोंडी तुम्ही नेहमीच ऐकताल. मुळात कॉम्प्युटर बिघडण्याची फार वेगळी कारणे आहेत. तुमच्या
चुकीच्या वापरण्यामुळे कॉम्प्युटरच्या फार तर सेटिंग बदलतील, ते केव्हाही पूर्ववत केल्या जाऊ शकतात. कॉम्प्युटर स्वतःहून कोणतीच माहिती खोडत नाही आणि आपण जरी माहिती खोडण्याची आज्ञा दिली तरी कॉम्प्युटर आपल्याला पुन्हा त्याचे कन्फर्मेशन विचारतो आणि त्यानंतरच ती माहिती खोडतो. इंग्लिशबद्दलचा असाच गैरसमज लोकांमध्ये आहे. इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही कॉम्प्युटर शिकत नसाल तर मी म्हणेल तुम्ही कॉम्प्युटर शिकत नाहीत म्हणून तुम्हाला इंग्लिश येत नाही. कॉम्प्युटर शिका, इंग्लिश आपोआप येईल. इंग्लिश न येणाऱ्या 5-6 वर्षाची लहान मुले सुद्धा कॉम्प्युटर चांगल्या पद्धतीने हाताळताना आपण पाहतो. कारण कॉम्प्युटर हाताळत असताना त्यांच्या मनात कुठल्याच प्रकारची भीती नसते. म्हणूनच कॉम्प्युटर हाताळताना तुम्ही मनात कुठल्याच प्रकारची भीती बाळगू नका. ज्येष्ठ नागरिकांना तर मी सांगू इच्छितो की तुम्ही कॉम्प्युटरबाबतचे सर्व किंतु परंतु मनातून काढून टाका. आजच कॉम्प्युटर शिका. तुम्ही आयुष्यभर मिळवलेले ज्ञान, अनुभव संगणकीकृत करा, जे पुढच्या पिढीला अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक ठरतील.